नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2021 या वर्षातील मार्च महिन्यातील ज्या पण काही घडामोडी घडल्या की ज्या घडामोडी आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे अशा घडामोडींचा मी आजच्या लेक्चरमध्ये समावेश केलेला आहे. आणि मी अशाच मुद्द्यांचा समावेश या लेक्चरमध्ये केला आहे आणि ह्या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये केला आहे की जे मुद्दे आपल्याला एक्झाममध्ये जास्तीत जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जी करंट अफेअर्सची लेक्चर सिरीज जी आहे ती खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ह्या सिरीजमधले करंट अफेअर्सच्या लेक्चर सिरीजमधले सगळे लेक्चर तुम्ही नक्की बघा, आवर्जून बघा. यातीलच प्रश्न तुम्हाला आपल्या एक्झाममध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, मग ती कुठलीही एक्झाम असू द्या, MPSCची ग्रुप बी असू द्या, CD राज्यसेवा असू द्या किंवा तलाठी एक्झाम असू द्या किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, हे मी तुम्हाला जे काही मुद्दे सांगणार आहे करंट अफेअर्स बाबतीतचे, या मुद्द्यांमधूनच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये प्रश्न विचारलेले दिसून येतील. आणि हे जे आजचे जे मी लेक्चर घेणार आहे त्यामध्ये मी ज्या मुद्द्यांचा समावेश केला आहे तर त्या मुद्द्यांच्या आधारावर सुरुवातीला मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. ते प्रश्न तुम्ही बघा, वाचा आणि स्वतः सोडवा ते प्रश्न तुम्हाला जमत आहेत का, त्याचे उत्तर तुम्हाला येत आहेत का ते बघा. जर तुम्हाला त्याचे उत्तर येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ते प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसतील, त्या मुद्द्यांबद्दल तो जो मी प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजचं हे लेक्चर पूर्ण बघा. तुम्हाला जो प्रश्न अडला असेल त्या प्रश्नाचं समाधान आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये भेटेल. आणि हे जे काही प्रश्न विचारले आहेत ह्या प्रश्नांव्यतिरिक्त पण अजून एक्स्ट्राची माहिती तुम्हाला आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये भेटून जाईल. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करून तुमच्या इतर फ्रेंड्सना पण शेअर करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना पण माझ्या या लेक्चरची मदत होऊ शकेल. आणि तुम्ही आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून मी यापुढे जे पण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकेल. आणि मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर जे पण काही शिकवते त्याच्या जर तुम्हाला प्रॉपर नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर ह्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. तिथे ह्या यूट्यूब चॅनलवर जे पण काही शिकवलं जाईल त्यासंबंधीचे सगळे नोट्स तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केले जातील. वाटल्यास तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करेल. त्या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आता भरपूर वेळ ह्या इन्फॉर्मेशनमध्ये गेलेला आहे. आता आपण कुठलाच वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न असा आहे की तो प्रश्न आहे पहिला, खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य म्हणजे काय, चुकीचे नसणारे म्हणजे काय की जे विधाने योग्य आहेत. म्हणजे आपल्याला असे विधाने निवडायचे आहे ह्या 3 विधानांपैकी की जे योग्य असतील आणि त्यासंबंधीचे पर्याय खाली दिलेत आणि योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. आणि तुम्ही त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर प्रश्न असा आहे की खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य नसणारे विधाने निवडा, म्हणजे योग्य विधाने निवडा. पहिलं विधान आहे, जागतिक आनंद अहवाल 2021 फिनलँड सलग 6व्या वर्षी प्रथम स्थानी आला आहे. हा जो जागतिक आनंद अहवाल आहे 2021चा, ह्या अहवालामध्ये फिनलँड सलग 6व्यांदा प्रथम स्थानी आलेला आहे असं ह्या विधानामध्ये म्हटलंय. दुसरं विधान आहे,
या अहवालात, कोणत्या अहवालात? जागतिक आनंद अहवाल 2021. या अहवालामध्ये अफगाणिस्तान सलग दुसऱ्यांदा सर्वात दुःखी देश ठरलेला आहे. तिसरं विधान आहे, या अहवालामध्ये भारताचे स्थान 149 देशांमध्ये 133वे आहे. ही 3 विधाने आहेत आणि पर्यायी उत्तर दिले आहे आपल्याला. पहिला पर्याय आहे 1, 2 आणि 3 तिघही विधाने बरोबर. दुसरं दिलंय 1 व 2 बरोबर. तिसरं ऑप्शन दिलंय फक्त 2 बरोबर आणि चौथं ऑप्शन दिलंय 1 व 3 बरोबर. आता ह्या 4 पर्यायांपैकी कुठलं उत्तर योग्य आहे ते तुम्ही बघा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, जेणेकरून मलाही समजेल की तुम्ही माझं लेक्चर बघताय, तुम्हाला माझं लेक्चर आवडतंय. आता आपण पुढचा प्रश्न बघू. FATFची जी ग्रे लिस्ट आहे, या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान हा देश कोणत्या वर्षापासून आहे? FATFची जी ग्रे लिस्ट आहे, त्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान कोणत्या वर्षापासून आहे इथे असं आपल्याला विचारलं आहे. तर तो पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये 2018 पासून आहे का, की 2019 पासून आहे, की 2017 पासून आहे, की मग 2020 या सालापासून आहे? FATFच्या लिस्ट असतात ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट. तर पाकिस्तान हा जो देश आहे तो FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. तर ह्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला कधीपासून समावलेला आहे, त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, असा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. FATF जे आहे, FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? खाली 4 देश दिले की बाकी हे जे 4 देश आहे, या 4 देशांपैकी एक असा देश आहे की ज्या देशाचा समावेश FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये केलेला आहे आणि बाकीचे जे 3 देश आहे त्या देशांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये केलेला नाही. तर कोणता तरी एक देश आहे या 4 देशांपैकी ज्याचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये केलेला आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. ऑप्शनमध्ये दिलं आहे आपल्याला. पहिलं ऑप्शन आहे सेनेगल, दुसरं आहे जमैका, तिसरं आहे दक्षिण कोरिया आणि चौथं आहे उत्तर कोरिया. ह्या 4 देशांपैकी कुठला देश ब्लॅक लिस्टमध्ये आहे FATFच्या, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू. तो प्रश्न आहे, मैत्री सेतू कोणत्या 2 देशांदरम्यान उभारण्यात आलेला आहे? आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले. पहिलं ऑप्शन आहे भारत आणि बांगलादेश, दुसरं ऑप्शन दिलंय नेपाळ आणि चीन, तिसरं ऑप्शन दिलंय भारत आणि म्यानमार आणि चौथं ऑप्शन दिलंय भारत आणि नेपाळ. आता इथे आपले प्रश्न संपलेले आहेत. आता आपण ॲक्च्युली आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मार्च करंट अफेअर्स पार्ट 2. पार्ट 1 मार्च महिन्याचा ऑलरेडी अपलोड झालेला आहे, तोही तुम्ही बघू शकता आणि सगळे करंट अफेअर्सचे लेक्चर तुम्ही बघा, त्यातून तुम्हाला फायदाच होईल. आता आपण पहिली न्यूज बघू. ती आहे हरित सिंग मलिक यांचे शिल्प. आता ही न्यूज काय बरं, ही न्यूज काय सांगते आपल्याला? पहिलं जे महायुद्ध झालं होतं, तर या पहिल्या महायुद्धामध्ये लढलेल्या सर्व भारतीयांच्या स्मरणार्थ साऊथहॅम्प्टन शहरात, हे साऊथहॅम्प्टन शहर इंग्लंड देशामध्ये आहे, तर ह्या शहरामध्ये नवे स्मारक उभारले जाते. कोणाच्या स्मरणार्थ? पहिल्या महायुद्धामध्ये जे भारतीय लढले होते त्यांच्या स्मरणार्थ. 20व्या शतकाच्या सुरुवातीचे शीख लढाऊ पायलट होते हरित सिंग मलिक आणि त्यांचं शिल्प जे आहे, त्यांच्या शिल्पाच्या डिझाईनला त्यांच्या शिल्प डिझाईनला इंग्लंडने मान्यता दिलेली आहे आणि इंग्लंडने मान्य दिल्यानंतर आता हे जे स्मारक उभारलं जातं आहे साऊथहॅम्प्टन शहरामध्ये, तिथे त्यांचं हे शिल्प स्थापन करण्यात येईल. आता हरित सिंग मलिक जे होते त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू.
हरित सिंग मलिक जे होते ते मूळ कुठले होते, ते पंजाबमधील होते आणि पंजाबमधील पण कुठे, रावळपिंडी ह्या गावातील हरित सिंग मलिक यांचं मूळ होतं. पहिल्या महायुद्धात इंग्लंडच्या रॉयल फ्लाइंग कोरमध्ये ते सामील होते, हरित सिंग मलिक. आणि हे पहिले शीख वैमानिक होते, हे पण आपल्याला माहिती हवं. फ्लाइंग शीख हे जे टोपण नाव होतं ते यांना देण्यात आलेलं होतं. कोणाला? हरित सिंग मलिक यांना. भारतीय नागरी सेवेतील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर, म्हणजे भारतीय नागरी सेवा जी होती त्यात हे हरित सिंग जे होते त्यांनी खूप काळ काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ते फ्रान्समध्ये भारतीय राजदूत बनलेले होते. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021चा. हा जो निर्देशांक आहे तो कोणी जाहीर केला? हा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021 जो आहे तो हेरिटेज फाउंडेशन जी आहे अमेरिकेमधली, तिने जाहीर केला. कधी? मार्च 2021मध्ये केला. हेरिटेज फाउंडेशनने, जी अमेरिकेमध्ये आहे, तिने मार्च 2021मध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021 जाहीर केला. याच निर्देशांकाचं इंग्लिशमधलं नाव काय आहे? इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 2021. हा जो अहवाल आहे, हा जो निर्देशांक आहे तो हेरिटेज फाउंडेशनने जाहीर केला. आपल्याला हे सुद्धा माहिती हवं की कुठला अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केला, यावर सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे माहिती हवं की हा जो निर्देशांक आहे तो कोणी जाहीर केलेला आहे. हा निर्देशांक जाहीर केलेला आहे हेरिटेज फाउंडेशन. आणि ही संस्था कोणत्या देशाची आहे, कोणत्या देशामध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती हवं. आणि ही हेरिटेज फाउंडेशन जी आहे ती अमेरिकेमध्ये आहे. जुलै 2019 आणि जून 2020 या कालावधीसाठी 184 देश विचारात घेऊन हा अहवाल बनवण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे, हा अहवाल बनवण्यासाठी 184 देशांना क्रमांक देण्यात आले आहे. 184 देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि तो कोणत्या कालावधी दरम्यान करण्यात आला? जुलै 2019 ते जून 2020 या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा अभ्यास करण्यात आला 184 देशांचा. आणि त्यानंतर हा निर्देशांक बनवण्यात आलेला आहे. आणि हा जो निर्देशांक आहे, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021, या निर्देशांकामध्ये भारताचे स्थान 121वे आहे एकूण 184 देशांमध्ये. आता आपल्याला भारताचं तर स्थान समजलं की भारताचं स्थान 184 देशांमध्ये 121वे आहे. पण पहिले 5 देश कोणते या अहवालातले? आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021 यातील टॉप 5 देश आहे. पहिला देश आहे फर्स्ट रँकवर सिंगापूर, सेकंड रँकवर आहे न्यूझीलँड, थर्ड रँकवर आहे ऑस्ट्रेलिया, फोर्थ रँकवर आहे स्वित्झर्लंड आणि फिफ्थ रँकवर आहे आयर्लंड. हे 5 देश तुम्हाला माहिती हवे. आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न यावर सुद्धा विचारले जाऊ शकता की हा जो आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक आहे त्यातील जे टॉप 4 देश आहे किंवा टॉप 3 देश आहे तर ते खालील पर्यायांपैकी निवडा. त्यामुळे हे ॲटलिस्ट टॉप 5 देश तरी तुम्हाला माहिती हवे आपल्याला एक्झाममध्ये मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे भारत आणि बांगलादेशचा मैत्री सेतू. भारत आणि बांगलादेश दरम्यान मैत्री सेतू बांधण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान हे जे 2 देश आहे, ह्या 2 देशांदरम्यान वाहणाऱ्या फेनी नदीवर हा सेतू उभारण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेश हे 2 देश आहे आणि या 2 देशांदरम्यान एक नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे फेनी. आणि या फेनी नदीवर हा जो
पूल आहे, हा जो सेतू आहे मैत्री सेतू, तो उभारण्यात आलेला आहे. हा जो सेतू आहे, हा जो पूल आहे, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या मैत्री सेतूचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मार्च 2021 रोजी करण्यात आले. आणि जेव्हा या मैत्री सेतूचे उद्घाटन करण्यात आले, त्याचवेळी अजून एका गोष्टीची पायाभरणी करण्यात आली. ती गोष्ट म्हणजे एका चेकपोस्टची पायाभरणी करण्यात आली आहे. आणि ती पण कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे? पंतप्रधानांच्या हस्ते. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्रिपुरातील साब्रुम येथील एकात्मिक चेकपोस्टची पायाभरणी यावेळी करण्यात आलेली आहे. आता हा जो पूल आहे, ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. हा जो पूल आहे मैत्री सेतू, हा जो पूल आहे तो भारतातील साब्रुम आणि साब्रुम कुठे आहे? त्रिपुरा या राज्यामध्ये. त्रिपुरा राज्यातील साब्रुम ह्या भारतातील त्रिपुरा या राज्यातील साब्रुम येथून ते बांगलादेशातील रामगड दरम्यान हा जो पूल आहे मैत्री सेतू, तो बांधण्यात आलेला आहे. आणि हा जो पूल आहे याची लांबी किती आहे बरं? याची लांबी आहे 1.9 किलोमीटर. ही जी लांबी आहे ती पण आपल्याला माहिती हवी. आपल्याला ह्या मुद्द्यावर पण आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला दिसू शकतो. खर्च इतकं विचारत नाही एक्झामला, तरी एक माहिती म्हणून लक्षात असू द्या की हा जो पूल आहे मैत्री सेतू, हा बांधण्यासाठी किती खर्च आला होता? 133 कोटी रुपये. आणि हा जो पूल आहे याची उभारणी कोणी केली बरं? या पुलाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ याने केलेली आहे. आणि हा जो पूल बांधण्यात आलेला आहे, हा जो मैत्री सेतू बांधण्यात आलेला आहे, या सेतूमुळे त्रिपुरा मार्गे ईशान्य भारतातील जे राज्य आहेत ते राज्य बांगलादेशातील चितगाव या बंदराशी जोडले जातील. ईशान्य भारतामध्ये किती राज्य आहेत ते तुम्ही किती आणि कोणते राज्य आहेत ते सुद्धा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याने तुमची सुद्धा उजळणी होईल. आणि तुम्ही जे पण खाली मला कमेंट बॉक्समध्ये नावं सांगणार ते विना बघता सांगा, न बघता सांगा. याने तुमच्या सुद्धा लक्षात येईल आणि तुम्हाला आठवण करण्याची सवय होईल. तुम्ही रिवाईज करायला तुम्हाला मदत होईल. आणि यामुळे काय होणार आहे? या सेतूमुळे त्रिपुरा हे जे राज्य आहे आपल्या भारतात, हे गेटवे ऑफ नॉर्थ ईस्ट बनेल. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे भारतीय नौदल जहाजे बांगलादेशाच्या मोंगला बंदरात दाखल झालेली आहेत. आता ही का दाखल झाली बरं? त्याचं कारण इथे आपल्याला पुढे दिलेलं आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त, म्हणजे बांगलादेशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष पूर्ण झाली? 50 वर्ष. बांगलादेशला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळालं होतं? 1971 मध्ये. या 1971 मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. आणि ह्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्ताने एक महोत्सव आयोजित केला होता. त्या महोत्सवाचं नाव होतं स्वर्णिम विजय वर्ष. त्या महोत्सवाचं नाव काय होतं? स्वर्णिम विजय महोत्सव. आणि ह्या महोत्सवामध्ये भारतीय नौदलाची सुमेधा आणि कुलिश ही जहाजे बांगलादेशाच्या मोंगला बंदरात दाखल झालेली होती. आता 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात शहीद झालेली जे भारतीय आणि बांगलादेशी सैनिक होते व नागरिक होते, यांना या जहाजांनी काय केली? श्रद्धांजली अर्पण केली. आता आपल्याला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त एक महोत्सव आयोजित केला गेला होता. त्याचं नाव होतं स्वर्णिम विजय वर्ष. तर
महोत्सवामध्ये आपल्या भारतीय नौदलाकडून कोणती 2 जहाजे पाठवण्यात आली होती? तर खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये इतर जहाजांची नावे देतील आणि त्यामध्ये आपल्याला या दोघांपैकी एक नाव देतील किंवा हे दोघं नाव देतील आणि आपल्याला ओळखायला सांगतील की कोणती 2 जहाजे या महोत्सवात सहभागी झालेली होती. तर त्यामुळे तुम्हाला ही 2 नावे माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. ती नावे तुम्ही लक्षातच ठेवा. ती नावे आहे सुमेधा आणि कुलिश. ही 2 जहाजे या स्वर्णिम विजय महोत्सवात सहभागी झालेली होती आणि त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली होती. कोणाला? बांगलादेशी आणि भारतीय सैनिकांना. आणि हे जे सैनिक होते त्यांनी कोणत्या संग्रामात म्हणजे बलिदान दिलं होतं? त्यांनी 1971चं जे बांगलादेश मुक्ती संग्राम झाला होता त्यांनी त्या लढ्यामध्ये बलिदान दिलेलं होतं. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यास स्वित्झर्लंड हा जो देश आहे त्याच्यामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणे म्हणजे रस्ता, बाजारपेठ, सिनेमा हॉल अशी जी सार्वजनिक ठिकाणे असतात की जिथे सामान्य लोकांची गर्दी असते, अशा ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यास स्वित्झर्लंड या देशामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा, निकाब अथवा तत्सम पद्धतीने पूर्ण चेहरा झाकण्यास स्वित्झर्लंड या देशामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. स्वित्झर्लंडमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतात 51.21% लोकांनी बंदीच्या बाजूने मतदान केलेले आहे. म्हणजे हा जो मुद्दा होता की सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यात यावा किंवा नाही, या संबंधी स्वित्झर्लंडमध्ये सामान्य लोकांकडून मत मागवण्यात आलं होतं आणि ह्या मुद्द्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यात यावा अशा ह्या बाजूने 51.21% लोकांनी मत दिलं आहे आणि ह्या सर्व मतानुसार स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. आरोग्य, धार्मिक स्थळे आणि उत्सव यांचा या बंदीला अपवाद असेल. म्हणजे जर एखाद्या वेळेस आरोग्याची अशी एखादी समस्या असेल की ज्यामुळे त्याला व्यक्तीला चेहरा पूर्ण झाकायला बंधन असेल किंवा एखादी धार्मिक कार्य असेल की त्या धार्मिक कार्यामध्ये पूर्ण चेहरा झाकणं अनिवार्य असेल किंवा काही असे उत्सव असतील, तर ही कंडिशन सोडून सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. बाकी हे जे 3 कारणं सांगितली आहे, ह्या 3 कारणांसाठी पूर्ण चेहरा झाकता येईल स्वित्झर्लंड या देशामध्ये. तसंच हा जो नियम करण्यात आला स्वित्झर्लंडमध्ये की सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकता येणार नाही, तर याला काहींनी विरोध पण केला होता. जसं की स्वित्झर्लंडचे फेडरल शासन, स्विस धार्मिक परिषद आणि काही मानवाधिकार गट जे होते यांनी या बंदीला विरोध केला होता. आणि हे जसं स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आलं तसं याआधी फ्रान्स या देशाने सुद्धा केलेलं होतं. फ्रान्स या देशाने 2011 या सालापासून सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि निकाबाला बंदी लागू केली होती आणि असे करणारा फ्रान्स हा देश पहिलाच युरोपियन देश ठरलेला होता. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे युरोपियन युनियनची 2030 डिजिटल कंपास योजना. युरोपियन युनियन जे आहे हे या युरोपियन युनियनमध्ये एकूण किती देश आहेत? आता 27. आधी इंग्लंड हा देश सुद्धा होता, पण तो आता युरोपियन युनियनचा भाग राहिलेला नाही. तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेला आहे. तर ह्या युरोपियन युनियनची ही एक योजना आहे. कोविड-19 नंतर USA म्हणजेच अमेरिका, चीनसह जगातील इतर देशांवर प्रमुख तंत्रज्ञानाबाबत असणारे अवलंबित्व कमी करण्यासाठी, म्हणजे
हा जो युरोपियन युनियन गट आहे, तर याचं तंत्रज्ञानाबाबत इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी होण्याच्या दृष्टीने ही जी योजना आहे ती कमी करण्यात आलेली ही योजना तयार करण्यात आलेली आहे. ही योजना आहे 2030 डिजिटल कंपास प्लॅन, त्यालाच मराठीतून आपण काय म्हणतो 2030 डिजिटल कंपास योजना. आणि ती कोणी सुरू केलेली आहे? युरोपियन युनियनने. आता ही जी योजना आहे, ह्या योजनेबाबत आपण काही ठळक मुद्दे बघू. या दशकाअखेरपर्यंत म्हणजे 2030 पर्यंत जगातील 20% अत्याधुनिक उपकरणांचे उत्पादन करणे, म्हणजे कुठे करणे? युरोपियन युनियनमध्येच करणे. म्हणजे जगात एकूण जेवढे पण अत्याधुनिक उपकरणं तयार होतात, त्यांचं उत्पादन होतं, त्या उत्पादनांपैकी एकूण 20% उत्पादन कुठे तयार करणे? युरोपियन युनियनमध्ये तयार करणे. तसंच पुढची तरतूद आहे या योजनेमधील पुढील 5 वर्षामध्ये पहिला क्वांटम कम्प्युटर तयार करणे. तसंच अजून ह्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की स्वतःचे म्हणजे युरोपियन युनियनचे स्वतःचे क्लाउड नेटवर्क उभारण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल असणारे असे 10,000 सुविधा केंद्र स्थापन करणे. तसंच अजून असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की $100 कोटी कंपन्यांची संख्या जी आहे ती दुप्पट करणे. आता जेवढी संख्या आहे युरोपियन युनियनमध्ये 100 कोटी डॉलरच्या किमतींची, तर त्या कंपन्यांची संख्या दुप्पट करणे. अजून सांगण्यात आलं आहे की जे सर्व युरोपीय घरं आहेत त्या घरांमध्ये गिगाबाईट नेटवर्क पुरवणे. अजून सर्व मानवी वस्त्यांमध्ये 5G नेटवर्क पुरवणे, असा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. ह्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे जे मुद्दे आहे हे मुद्दे या योजनेच्या अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. हे जे मुद्दे सांगण्यात आले आहेत ते मुद्दे पूर्ण करण्याचा, त्या बाबी पूर्ण करण्याचा ह्या योजनेमध्ये ठराव करण्यात आलेला आहे की हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. सर्व मानवी वस्त्यांमध्ये 5G नेटवर्क पुरवायचं आहे. अजून सर्व युरोपीय घरांमध्ये गिगाबाईट नेटवर्क पण पुरवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे FATFच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान कायम. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFने पाकिस्तानला जून 2021 पर्यंत ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जून 2021 नंतर आत्तासुद्धा पाकिस्तान जो आहे तो ग्रे लिस्टमध्येच आहे. जून 2021 नंतर FATFची जी बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी 20 कलमी कृती योजना जी होती ती पाकिस्तानने योग्य रीतीने राबवलेली नव्हती. त्यामुळे FATFने हा निर्णय घेतलेला आहे. कोणता? की पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा. पाकिस्तान 2018 पासून ग्रे लिस्टमध्ये आहे. म्हणजे हे जे FATF आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला 2018 पासून ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि तो अजूनसुद्धा ह्या क्षणाला सुद्धा ग्रे लिस्टमध्येच आहे. जे FATFने 20 कलमी कृती योजना राबवायला सांगितली होती पाकिस्तानला, तर ती योजना जी आहे ती पाकिस्तान योग्य रीतीने राबवत नसल्यामुळे FATF पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात म्हणजे FATF पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवतोय. जर एखाद्या देशाला ग्रे लिस्टमध्ये ठेवलं FATFने तर तो त्या देशासाठी तोटा असतो. कारण की असे जे देश असतात की ज्यांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात येतं FATF मार्फत, तर अशा देशांमध्ये इतर ज्या कंपन्या असतात, परकीय कंपन्या, त्या यांना
ह्या देशांमध्ये गुंतवणूक करत नाही, ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्यांच्याकडून अगदी मर्यादित मदत, आर्थिक मदत ह्या ग्रे लिस्टमधील देशांना होते. हे झालं ग्रे लिस्टबाबत. आणि जे ब्लॅक लिस्टेड कंट्रीज असतात, जे ब्लॅक लिस्टमध्ये ज्या देशांचा समावेश होतो, ह्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी आर्थिक मदत असते ती टोटली बंद होऊन जाते. पण ग्रे लिस्टमध्ये थोडीशी सवलत देण्यात येते. त्यामुळे हा पाकिस्तान जो आहे त्याला जागतिक स्तरावरच्या आर्थिक संस्था आहेत त्यांच्याकडून थोडीफार मदत होऊ शकते. पण हा जर देश ब्लॅक लिस्टेड झाला तर ह्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरची आर्थिक मदत जी आहे ती पूर्णपणे बंद होईल. म्हणजे जे ब्लॅक लिस्टेड देश आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे आर्थिक मदत असते ती अजिबात भेटत नाही. आता हे आपण बघितलं की पाकिस्तान देश हा ग्रे लिस्टमध्ये आहे. पण असे पण काही देश आहेत का की ज्यांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये आहे? हो, असे देश आहेत की ज्यांचा समावेश FATFच्या काळ्या यादीत किंवा ब्लॅक लिस्टमध्ये होतो. तर असे 2 देश आहेत. त्यातील पहिला देश आहे उत्तर कोरिया आणि दुसरा देश आहे इराण. हे जे 2 देश आहे या 2 देशांचा समावेश FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये झालेला आहे. आणि FATFच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानशिवाय अजून कोणते देश आहे बरं? तर यामध्ये आहे अल्बेनिया, बार्बाडोस, बोत्स्वाना, बुर्किना फासो, कंबोडिया, केमन बेटे, घाना, जमैका, मॉरिशस, मोरोक्को, म्यानमार, निकाराग्वा, पाकिस्तान तर आपण ऑलरेडी बघितलं, पनामा, सेनेगल, सिरिया, युगांडा, येमेन आणि झिम्बाब्वे. इतक्या सगळ्या देशांचा समावेश FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. वाटल्यास ही नावे मी पुन्हा सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या देशांचा समावेश ग्रे लिस्टमध्ये होतो किंवा ग्रे लिस्टमध्ये होत नाही. तर ते तुम्ही नावं लक्षात ठेवा. पहिला देश आहे अल्बेनिया, नंतर आहे झिम्बाब्वे, पनामा, सेनेगल, सिरिया, युगांडा, येमेन, निकाराग्वा, म्यानमार, मोरोक्को, मॉरिशस, जमैका, बोत्स्वाना, बुर्किना फासो, कंबोडिया, केमन बेटे आणि घाना. ह्या सगळ्या देशांचा समावेश FATFच्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये होतो. आता आपल्याला ही जी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी आहे, ही जी संस्था आहे त्याबद्दल पण आपल्याला थोडक्यात माहिती हवं. हे जे FATF जी संस्था आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली होती? त्याची स्थापना करण्यात आली होती 1989 साली. आणि ही जी संस्था आहे ह्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिसमध्ये. आणि पॅरिस कुठे आहे? फ्रान्स या देशामध्ये. आणि FATFची जी स्थापना झाली होती तर ती केव्हा करण्यात आली होती? G7 शिखर परिषद होती 1989ची, त्यावेळेस ह्या FATFची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या FATFचे एकूण किती सदस्य आहेत बरं? तर FATFचे एकूण 39 सदस्य आहेत. आणि भारत हा जो देश आहे तो 2010 पासून पूर्णवेळ सदस्य झालेला आहे या FATFचा. एवढी माहिती तुम्हाला ह्या FATF बद्दल माहिती हवी. आणि भारत हा FATFचा पूर्णवेळ सदस्य कधीपासून झाला ते सुद्धा माहिती हवं. तो झाला 2010 या सालापासून. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे क्वाड नेत्यांची पहिली ऑनलाईन शिखर परिषद घेण्यात आली आहे त्या बाबतीत. क्वाड जे नेते आहे या क्वाड नेत्यांची पहिली शिखर परिषद कधी भरवण्यात आली होती? 12 मार्च 2021 रोजी. आणि ती कशा पद्धतीने आयोजित करण्यात आली होती? ऑनलाईन पद्धतीने. या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सहभाग घेतलेला होता. ह्या परिषदेमध्ये हे जे नेते आहे
या कॉड देशांचे ते सहभागी झालेले होते. ही जी परिषद आहे, ह्या परिषदेमध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये सुरक्षित, न्याय आणि परवडणारे कोविड-19 लसीकरण जे आहे यावर भर देण्यात आलेला होता. आणि हे जे कॉड आहे ना, हा एक गट आहे आणि हा 4 देशांनी मिळून तयार केलेला आहे. ते 4 देश म्हणजे आपला भारत देश, दुसरा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया, तिसरा देश म्हणजे अमेरिका आणि चौथा देश म्हणजे जपान. ह्या 4 देशांनी मिळून हा कॉड गट तयार केलेला आहे. ही एक युती आहे, हा एक गट आहे. या युतीला बऱ्याचदा एशियन नाटो किंवा मिनी नाटो म्हणून सुद्धा ओळखले जाते. इंडो पॅसिफिक प्रदेशातील चीनचे जे वाढते लष्करी आणि आर्थिक प्रभाव आहे, तर याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून ह्या 4 देशांनी एकत्रित येऊन ही युती बनवलेली आहे, हा गट बनवलेला आहे, हे तुम्हाला माहिती हवं. आता आपण पुढची न्यूज बघू. CDRI मध्ये युरोपियन युनियनचा समावेश. हे CDRI काय आहे? हा एक उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामध्ये युरोपियन युनियनचा समावेश करण्यात आलेला आहे. CDRIचा फुल फॉर्म काय आहे? कोलिजन फॉर डिझास्टर रेसिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर. हा आहे CDRIचा फुल फॉर्म. आणि हा एक काय आहे? हा एक उपक्रम आहे. हा उपक्रम भारताच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला होता आणि यात मार्च 2021 मध्ये युरोपियन युनियनचे 27 सदस्य देश जे आहेत ते सामील झालेले आहेत. मार्च 2021 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CDRIच्या 3ऱ्या वार्षिक परिषदेला संबोधित केलेले आहे. म्हणजेच हा जो CDRI हा जो उपक्रम आहे याची ही 3री परिषद आहे. 2 परिषदा यापूर्वी आधी घेण्यात आलेला आहे. आता CDRI काय आहे बरं ते आपण बघू. 23 सप्टेंबर 2019 रोजी न्यूयॉर्क हे अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झालेल्या युनायटेड नेशन क्लायमेट ॲक्शन समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान CDRI या उपक्रमाची सुरुवात केलेली होती. ह्या उपक्रमाची सुरुवात कधी केलेली होती? 23 सप्टेंबर 2019 दरम्यान. आणि हा जो कार्यक्रम आहे CDRI, तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे बरं? की हा कार्यक्रम का सुरू केला? की शाश्वत विकासाला पाठिंबा देताना हवामान आणि आपत्तींच्या जोखीमांमध्ये नवीन आणि विद्यमान पायाभूत सुविधांच्या लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा जो उपक्रम आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा जो उपक्रम आहे याचं सचिवालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. आता आपण बघू पुढची न्यूज. ती आहे एका देशाबद्दल की ज्या देशाला आपल्या भारताने सहाय्य केलेलं आहे. तो देश आहे कोमोरोस. हा कोमोरोस जो देश आहे ह्या देशाला आपल्या भारताने सहाय्य केलंय. ते कशा बाबतीत केलंय तेच आपण ह्या न्यूजमध्ये बघू. 14 मार्च 2021 रोजी भारतीय नौदलाचे INS जलाश्व हे एक जहाज आहे. या भारतीय नौदलाच्या जहाजाने, ज्याचं नाव आहे INS जलाश्व, हे जे जहाज आहे ते कोरोमोसच्या अंजुमान बंदरावर पोहोचले होते. कोरोमोस हा जो देश आहे ह्या देशाच्या समुद्र किनाऱ्यावर अंजुमान नावाचं बंदर आहे आणि या बंदरावर हे जे आपल्या भारताच्या नौदलाचं जहाज आहे INS जलाश्व पोहोचलेलं होतं. तर ते का पोहोचलेलं होतं? कोणत्या उद्देशाने पोहोचलेलं होतं? की हा जो देश आहे या देशाला 1000 टन तांदूळाचे मदत करण्यासाठी या जहाजातून कोमोरोसला 1000 टन तांदूळाचे अन्न सहाय्य पुरवण्यात आलेले होते.
आणि आपण हे जे अन्नाची मदत पुरवली आहे याची घोषणा आपण 2019 मध्येच केली होती. भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये कोमोरोसच्या संक्षिप्त भेटीदरम्यान ही मदत पुरवण्याची घोषणा केली होती आणि त्या घोषणा केल्यानुसार आपण ही मदत प्रत्यक्षात सुद्धा या देशाला केलेली आहे. आता आपण बघू पुढची न्यूज, ती आहे जागतिक आनंद अहवाल 2021. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क UNSDSN याने 19 मार्च रोजी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2021 जो आहे तो प्रकाशित केलेला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट म्हणजेच जागतिक आनंद अहवाल 2021 प्रकाशित केलेला आहे. हा प्रकाशित कोणी केला ते सुद्धा माहिती हवं. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने हा जो अहवाल आहे तो प्रकाशित केलेला आहे. या अहवालात त्यांना 6 निर्देशांकावर आधारित एकूण 149 देशांची क्रमवारी ठरवण्यात आलेली होती. आता हे 6 निर्देशांक कोणते बरं? तर पहिला निर्देशांक आहे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न. दुसरं आहे सामाजिक समर्थन. तिसरं आहे जन्मावेळी निरोगी आयुर्मान. चौथं आहे जीवनात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. 5वं आहे औदार्य आणि 6वं आहे भ्रष्टाचार भावना. या 6 निर्देशांकांवर आधारित 149 देशांची क्रमवारी ठरवण्यात आलेली आहे. आणि या 149 देशांमध्ये भारताचा रँक कितवा आहे 2021 मध्ये? तो आहे 139वा. एकूण 149 देशांमध्ये आपला रँक आहे, आपली क्रमवारी आहे 139वी. आणि 2020 मध्ये एकूण 156 देशांमध्ये आपल्या भारताची क्रमवारी होती, रँक होता 144वा. आता हे बघितलं आपण आपल्या भारताच्या स्थितीबद्दल. आता आपण बघू की सर्वाधिक आनंदी देश कोणते आहेत. टॉप 3 देश, टॉप 3 कंट्रीज कोणत्या आहेत? तर पहिला देश आहे फर्स्ट रँकवर फिनलँड. आणि हा जो फिनलँड देश आहे हा सलग 4थ्या वर्षी चौथ्यांदा सर्वाधिक आनंदी देश म्हणून ठरलेला आहे. आणि सेकंड रँक कोणत्या देशाची आहे? आइसलँड या देशाची. आणि थर्ड रँक कोणत्या देशाची आहे? तर तो देश आहे डेन्मार्क. आणि सर्वात दुःखी देश, सगळ्यात शेवटची क्रमवारी कोणत्या देशाची लागली आहे? अफगाणिस्तान या देशाची. 149व्या स्थानी हा जो देश आहे तो आहे आणि तो सलग दुसऱ्यांदा सर्वात दुःखी देश म्हणून ठरलेला आहे. आणि तुम्हाला हेही माहिती हवं की आपल्या शेजारील जे देश आहे त्यांचा रँक कितवा आहे. आपल्या शेजारील जो चीन देश आहे त्याचा 84वा रँक आहे. आपल्या शेजारील नेपाळ जो आहे त्याचा 87वा क्रमांक आहे. मालदीवचा 89वा क्रमांक आहे. बांगलादेशचा 101वा क्रमांक आहे. पाकिस्तानचा 105वा क्रमांक आहे. श्रीलंकेचा 129वा क्रमांक आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो रँक आहे तो अफगाणिस्तानचा आहे. आणि हा अफगाणिस्तान सुद्धा आपल्या शेजारील देश आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती हवं की आंतरराष्ट्रीय आनंद दिन जो असतो तो कधी साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय आनंद दिन जो असतो तो दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा करण्यात येत असतो. आणि 2021 या सालाची थीम काय होती? हॅपीनेस फॉर ऑल फॉर एव्हर. ही जी थीम होती ती या आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची 2021 सालाची थीम होती. आणि हा जो दिन आहे आंतरराष्ट्रीय आनंद दिन हा कोणत्या सालापासून साजरा करण्यात येतो? हा दिन साजरा करण्यात येतो 2013
2013 या सालापासून. अशा प्रकारे आपण काही मुद्दे बघितले की जे मार्च महिन्यामध्ये घडून गेलेत, की जे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या लेक्चरला, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही सांगू शकता की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.